मेथीची भाजी थोडीशी कडवट लागते, म्हणून मुलंच काय तर काही वेळेला मोठे सुद्धा ही भाजी खायला कुरकुरतात. पण जर तुम्ही अशा प्रकारे मेथीची भाजी बनवलीत ना, तर कोणाला कळणारही नाही की यामध्ये आपण मेथी घातलीये. तर मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते पूजा स्पेशल रेसिपीज मध्ये, जिथे तुम्हाला मिळतात झटपट, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज. अशा प्रकारे जर तुम्ही ही मेथीची भाजी बनवलीत ना, तर अगदी बघता बघता सगळे फस्त करतील आणि कोणाला कळणारही नाही. तर मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी अजूनही जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. तर इथे मी एक जुडी मेथी घेतली आणि तिची पानं अशा प्रकारे खुडून घेतली. त्याचे कोवळे कोवळे देठ सुद्धा मी इथे घेतलेले आहेत आणि ही स्वच्छ धुवून आपण पाणी निथळण्यासाठी ठेवून देणार आहोत. तर इथे मी 3 बटाटे घेतलेले आहेत आणि याची सालं काढून आता आपण याचे लहान लहान तुकडे करायचे आहेत आणि ते पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत. तर आता इथे कढईमध्ये मी साधारण 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मी 3 लाल सुक्या मिरच्या घालतेय आणि हे आपण व्यवस्थितपणे परतून घ्यायच्या आहेत. या मिरच्या परतून झाल्या की त्याचमध्ये आपण घालणार आहोत आपण बारीक चिरलेली मेथी. तर आता हे आपण व्यवस्थितपणे परतून घेऊया. यामुळं मेथीचा कच्चेपणा दूर होईल आणि आपण नंतर भाजीमध्ये डायरेक्टली ऍड करू शकतो. आता ही मेथी साधारण 3 ते 4 मिनिटांनंतर व्यवस्थित परतली गेली आहे. आता ही मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता त्याच कढईमध्ये मी पुन्हा थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि त्या तेलात हे आपण जे बारीक चिरलेले बटाटे होते ते आपण फ्राय करून घ्यायचे. साधारण 70 ते 80% हे बटाटे शिजले गेले पाहिजेत, इतका वेळ आपण याला परतायचं आहे. आता बटाटे हे आपण परतून घेतोयच, तेवढ्यात आपण एक वाटण तयार करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 टोमॅटो घेतलाय, 2 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 काळी मिरी, 7-8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, 4 ते 5 काजू आणि थोडीशी दालचिनी घेतली. आणि आता हे सगळं आपण बारीक वाटण करून घ्यायचंय. तर आता इथे बघू शकता आपला हा बटाटा व्यवस्थितपणे फ्राय झालेला आहे. आता हा बटाटा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी, खूपच छान लागते. आता त्याच कढईमध्ये मी पुन्हा थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे आणि एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. हा कांदा आपण व्यवस्थितपणे फ्राय करून घेऊयात. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा. तसंच ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत नक्की शेअर करा. हा कांदा आता फ्राय झालेला आहे. आता आपण यामध्ये बाकीचं साहित्य घालायचं आहे. आता आपण जी टोमॅटोची प्युरी बनवली होती ती यामध्ये ऍड करूयात. पण लक्षात ठेवा मैत्रिणींनो, यामध्ये पाणी अजिबात घातलेलं नाहीये. शिवाय कांदा सुद्धा व्यवस्थित परतला गेला पाहिजे, मगच आपण टोमॅटोची प्युरी घालायची. आता ही सुद्धा अगदी व्यवस्थित शिजली आहे, साईडला तेल सुटायला लागले. आता मी यामध्ये घालते थोडीशी हळद, थोडासा हिंग आणि साधारण 1.5 चमचा लाल तिखट. त्याचसोबत 1 चमचा मी इथे गरम मसाला घालतेय. सोबतच 1 चमचा जिरेपूड घालतेय आणि 1 चमचा धनेपूडही घालतेय. यामुळे आपल्या ह्या भाजीला टेक्स्चर खूप छान येणार आहे. जेव्हाही तुम्ही ग्रेव्ही बनवणार नसाल तेव्हा 1 ते 2 चमचे जर तुम्ही धनेपूड घातलीत तर भाज्यांना सुद्धा अगदी ग्रेव्ही सारखं टेक्स्चर येतं. जास्त घट्ट नाही, पण हलकासा दाटसरपणा नक्कीच येतो. आता हे सगळे मसाले शिजले गेलेत. आता त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते जेणेकरून हे मसाले करपू नयेत. आणि आता पुन्हा थोडंसं मी पाणी घालते आणि हे मिक्स करून याला साधारण 3 ते 4 मिनिटं आपण झाकण लावून शिजवून घेऊयात.
तर इथे तुम्ही बघू शकता साईडने खूप छान असं तेल सुटलेलं आहे आणि हे मसाले आपले व्यवस्थित शिजले गेलेत. तर आता मी यामध्ये फ्राय केलेले बटाटे घालते. जर बटाटे तुमचे व्यवस्थित शिजले गेले नसतील तरी काळजी करायचं काही कारण नाही. आपण इथे पुन्हा थोडंसं पाणी घालून याला शिजवून घेणार आहोत. आणि आता वरून मी साधारण 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. कलर तर खूपच छान आलाय आणि आता झाकण लावून आपण याला 3 ते 4 मिनिटं पुन्हा एकदा शिजवून घेऊ. म्हणजे जरी बटाटे कच्चे राहिले असतील तरी ते आतपर्यंत व्यवस्थित शिजले जातील. आणि आता यामध्ये आपण फ्राय केलेली मेथी घालायची आहे आणि हे सुद्धा आपण मिक्स करून घेऊयात. आता ही मेथी आपण व्यवस्थितपणे मिक्स केलेली आहे. आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि अगदी चव बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर घातलेली आहे. तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. आणि वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे पुन्हा एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशी ही मस्त आणि चमचमीत भाजी बनवण्यासाठी अजून एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे, तो म्हणजे साधारण 3 ते 4 चमचे दही. आणि दही घालताना गॅसची आच अतिशय मंद असावी. दह्यामुळे भाजीला मस्त चव येते. जर तुम्ही दही घालू इच्छित नसाल तर तुम्ही 3 ते 4 चमचे क्रीम किंवा मलाई सुद्धा घालू शकता. आणि आता ही भाजी आपण सर्व करूयात. मस्त अशी खमंग आलू मेथीची भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला तुम्ही नक्की कमेंट करून कळवा. आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक द्या. वास खूप छान येतोय आणि बघितल्यानंतरच कधी एकदा खाते असं झालंय. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.